नमस्कार. हे चौथं सत्र अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या चौथ्या सत्रामध्ये एकदम फायर ब्रँड शास्त्रज्ञ, अभ्यासक, माजी कुलगुरू आणि मॉन्सेंटो सारख्या कंपनीत काम केलेले असे चौघं आणि स्वतः साहेब पण आपल्यासोबत आहेत, कदम साहेब. त्यांचेसुद्धा शेती संदर्भातले प्रश्न जे आहेत ते आपण जाणून घेऊया. परिचय करून देतो. मिलिंद राऊत माझ्या शेजारी आहेत. ते मॉन्सेंटो या कंपनीमध्ये होते. अमेरिकेत जी कंपनी आहे आणि आता बाहेर निघितली त्या कंपनीमध्ये त्यांनी खूप वर्ष काम केलं. हेमंत सोनारे हे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या कापसावरती प्रक्रिया व्हावी, त्याचं फॅशन, फार्म टू फॅशन हा कन्सेप्ट त्यांनी सर्वात आधी आणला आणि शेतीतून फॅशनपर्यंत जे व्हॅल्यू ॲडिशन होतं ते पैसे शेतकऱ्यांना मिळावे यासाठी त्यांनी गेले अनेक वर्ष. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यापूर्वी विदर्भातले एक मुख्यमंत्री झाले कन्नमवार, दादासाहेब कन्नमवार. त्यासोबतच भरपूर मंत्रिपदं विदर्भाच्या लोकांना मिळाले. विदर्भाला कुठल्याही पद्धतीनं राजकीय अन्याय विदर्भावर कुठला झाला नाही. कोणतं पद असं नाही आहे की जे विदर्भाला मिळालं नाही. असं असताना सध्याची जी स्थिती आहे शेती संदर्भातली ती आशादायी आहे का, आणि आशादायी असेल तर नसेल तर ती काय? माईक. शेतीच्या संदर्भात जर विचार केला तर खऱ्या अर्थाने थोडंसं संसाधनं असूनही बाकी भागाचा विदर्भातल्या म्हणजे महाराष्ट्रातला जो विकास झाला त्या तुलनेमध्ये मला असं वाटतं की थोडंसं विदर्भाकडे मंत्रिपद कोणाचं आहे, पक्ष कोणाचा आहे, राजकारण कोणाचा, हा भाग वेगळा. परंतु विदर्भावरती रिसोर्सेस आणि संसाधने इतकी भरपूर असताना सुद्धा हा भाग थोडासा मागासलेलाच राहिलेला आहे. प्रत्येक गोष्टीतून आपल्याला दिसतं. म्हणजे जसा सिंचनाचा विषय घेतला तरी वास्तविकपणे सिंचनाचा एक तुमची वैनगंगा जरी घेतली तरी या ठिकाणी जवळपास 667 किंवा 665 TMC पाणी आहे. त्याच्यातलं 210 TMC पाण्यावरती फक्त सुरुवात झालेली आहे. 220 TMC पाण्याचा आराखडा अजून तयार आहे फक्त. म्हणजे 182 TMC पाणी वाया जात. आता 182 TMC पाणी वाया जाणं आणि आपण इथे कोरडभाऊ म्हणून स्वतःला हिणवतो, कोरडभाऊ हा भाग आहे असं म्हणतो. तर हे थोडंसं कसं, एवढी सगळी जलगंगा आणि एवढ्या मोठ्या नद्या, एवढं मोठं पाणी असताना आमच्या माणसांमध्ये कुठेतरी पाण्याची कमी आहे की काय असा भास निर्माण होतो. आणि खरी या ठिकाणची भूमी इतकी चांगली आहे. या ठिकाणचा कापूस हा अमेरिकेच्या हेक्टरेज एवढा आहे. 44 लाख हेक्टर जमीन ही कापसाखाली या महाराष्ट्रातली आहे. त्यातल्या 17-18 लाख हेक्टर या ठिकाणी आहे, कापसाचं कोठार आहे. आणि या ठिकाणी जर या पाण्याची सोय बाकी पिकांना जर मिळाली तर हा भाग प्रचंड भूभाग असा समृद्धीचा आहे. आणि हे जे आहे काही ठिकाणी धरणं झाली नाही असं मी म्हणणार नाही. परंतु आज खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्र किंवा तुमचा उत्तर महाराष्ट्राचं जर कंपॅरिझन केलं तर आज तुम्हाला 25% पेक्षा खाली इरिगेशन या ठिकाणी आहे. नाही, पूर्वी आरोप होत होता की राजकीय महत्त्व जे आहे ते फार दिलं गेलं नाही विदर्भाला. पण असं नाही आहे. विदर्भाला प्रत्येक मंत्रिपद मिळालं. पंतप्रधान सुद्धा, म्हणजे जे रामटेकचे खासदार होते नरसिंहराव, ते नंतर नरसिंहराव हे नंतर पंतप्रधान झाले, उपराष्ट्रपती झाले. अनेक मंत्रिपदं, मुख्यमंत्रीपद, पॉवरफुल नेते विदर्भात झाले. मग शेती दुर्लक्षित का राहिली? रोड झाले, इन्फ्रास्ट्रक्चर झाले, शेती दुर्लक्षित का राहिली? ते सगळं ठीक आहे. परंतु ज्या नाड्या ज्या कुठेतरी एका विशिष्ट ठिकाणी असतात त्या नाड्या हे कदाचित हलवू शकले नाही किंवा ती विजन त्यांच्यामध्ये निर्माण झाले नाही असं मग म्हणावं लागेल. किंवा ज्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात, म्हणजे आज मी सांगतो तुम्हाला की रामराजे निंबाळकर आणि बाकीचे मंत्री आजच्या परिस्थितीमध्ये 4-4, 5-5 TMC पाण्यासाठी आपल्या पक्षामध्ये भांडतात, आपल्या पक्ष नेत्यांशी वितुष्ट निर्माण करतात. आणि या ठिकाणी हा विषयच कदाचित किंवा असं असेल की वऱ्हाड सोन्याची कराड, इथे काय एकदा म्हणजे पेरून द्यायचं आणि सवंगाला जायचं अशी जी पद्धत होती ती कदाचित आडवी आली असेल. किंवा सिंचनाचं तेवढं महत्त्व आम्हाला कळलं नसेल. ज्या अंबोऱ्याला गेल्यानंतर किंवा गोसीखुर्दला तुम्ही तिकडे गेल्यानंतर पाहिलं तसं वाटते, जीव भरून येतो की का कोण म्हणतं वऱ्हाडामध्ये पाणी नाही. पण आम्ही तिथे अपयशी ठरलेलो आहोत, हे मान्य केलं पाहिजे. आणि आता याच्या पुढची दिशा कशी राहील
हा संकल्प या ठिकाणी खऱ्या अर्थानं सिंचनाचा आपण केला पाहिजे. म्हणजे पुढचा विदर्भ आता जे झालं ते झालं, जाऊ द्या मरणा लागुनी. पण आता पुढे जे आहे, पाणी आहे, संसाधन आहे, वन आहे. महाराष्ट्राच्या 52% वन या विदर्भामध्ये आहे, महाराष्ट्राच्या 52% वन. आता ही संसाधनं आहेत, या संसाधनाचा उपयोग करून आजच्या पद्धतीने नवीन एंटरप्रिनरशिप निर्माण करून कच्चा माल जो आहे त्याला पक्का करण्याच्या संदर्भातली गावोगावी या ठिकाणी समूह खेडे निर्माण करून असं एंटरप्रिनरशिप निर्माण झाली पाहिजे. म्हणजे आज खऱ्या अर्थाने एका कापसाच्या बंडी एका याच्यापासून 5,000 6,000 जर क्विंटलचा कापूस पकडला त्याला 7 ते 6,000 मिळतो, पण त्याचं व्हॅल्यू ॲडिशन हे 40-50 हजारच आहे. म्हणजे एका याच्यापासून 119 मीटर कापड तयार होते. म्हणजे 119 मीटर कापड, त्याच्यानंतर 10 लिटर तेल आणि बाकीचं वेस्ट मटेरियल याची कॉस्ट जर घेतली तर 50,000ची कॉस्ट होते 6,000च्या एका क्विंटलच्या कापसापासून. हा पैसा शेतकऱ्यापर्यंत आला पाहिजे. हा संकल्प आज करणं म्हणजे विकासाला खरा विदर्भाचा समृद्धीचा मार्ग करणं असं माझं मत आहे. सोनारे साहेब, हाच प्रश्न उपस्थित होतो की व्हॅल्यू ॲडिशन विदर्भात फार कमी होता. म्हणजे तुम्ही खूप वर्षापासून सांगत आहात फार्म टू फॅशन. तुम्ही नुसतं सांगतच नाही आहात, तर तुम्ही तुमच्या जे पैसे तुम्ही नोकरीमधून कमावले किंवा तुमची जी ठेवी होती ती सगळी ठेवी तुम्ही लावत रात्रंदिवस मेहनत करत तुम्ही हे सगळं प्रत्यक्षात आणलं. तुम्हाला काय वाटतं अडचण कुठे आहे की आपलाच कापूस, आपल्याचकडे कंपन्या खूप कमी आल्या रेमंडसारख्या, पण इथे व्हॅल्यू ॲडिशन जे आहे ते इथे खूप कमी होतं आणि व्हॅल्यू ॲडिशन शेतकऱ्यांना त्याचा काहीच फायदा मिळत नाही. आमचे गुरुवर्य निंबाळकर सरांनी जसं सांगितलं, व्हाईट गोल्ड म्हणतात, कापसाला व्हाईट गोल्ड म्हणतात. कारण 400 रुपये तोळा जेव्हा सोनं होतं तेव्हा 1 क्विंटल कापूस मिळायचा. आणि तमसोमा ज्योतिर्गमय, म्हणजे आपण जे वाद लावतो दिव्यामध्ये, तर निगेटिव्हिटी तो पॉझिटिव्हिटी. आज संकल्प विदर्भाचा आपण करताना कापसावर बोलताना मला अतिशय आनंद होतो, कारण कापूस मला असं वाटतं की संपूर्ण विदर्भाची इकॉनॉमी चेंज करू शकेल असा फॅक्टर आहे. मला वाटतं सर ॲग्री करतील. कारण काय आहे की कॉटन इकॉनॉमी मला अतिशय वाटतं, कारण माझं रिसर्च याच्यावर आहे, माझं डॉक्टरेट कॉटनवर आहे. 3,000चा कॉटनचा शर्ट आपण घालतो, तुम्ही घालतात, आणि 4,000 1 क्विंटल कॉटन विकल्या जात असेल किंवा 5,000 विकल्या जात असेल तर यासारखं दुर्दैव नाही. कारण व्हॅल्यू ॲडिशन शिकवण्यामध्ये इंडस्ट्रीला व्हॅल्यू ॲडिशन शिकवायची गरज नाही आहे. कितीतरी इंडस्ट्री आल्या तरी चालेल. माझा विषय हा आहे की कॉटन इकॉनॉमी आणि दॅट टू रुरल इकॉनॉमी. कारण गांधीजींनी म्हटलं की रिअल इंडिया इज रुरल इंडिया. 4-5 चमकणारे शहरं म्हणजे काही विकास नाही. तर जर गावं चमकले पाहिजेत, ते गावं जेव्हा चमकतील जेव्हा तिथलं रॉ मटेरियल प्रोसेस होऊन ते व्हॅल्यू ॲडेड डेव्हलपमेंटमध्ये जाईल. म्हणजे तिथे मिनीजीन डेव्हलप होतील, तिथे कंपोजिट स्पिनिंग डेव्हलप होतील, वेविंग डेव्हलप होईल, प्रोसेसिंग इज अ वीक लिंक विदर्भामध्ये, ती सगळे मिळून करतील. आणि त्याच्यातनं मग जर आपण फॅशनपर्यंत पोहोचलो तर मला वाटतं, मी तर अशी कॉन्फरन्स घेतली की 400 लोकांना बळीराजा आपण म्हणतो, पण एवढ्या लोक आपण गुगल करतो तर विदर्भाचं जेव्हा विदर्भ लिहितो आणि गुगल करतो तर 10 स्लाईड शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या येतात. मग आपण आपलं ब्रँडिंग कसं करतो? नाही, हाच प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. गुगल जेव्हा मी करतो तेव्हा मी ॲमेझॉनवर पोहोचतो. गुगल मी जेव्हा करतो तेव्हा मी एखाद्या मोठ्या कंपनीवर पोहोचतो. जेव्हा मी गुगल करील तेव्हा याच रामदास पेठेतल्या एखाद्या दुकानापर्यंत मी पोचत नाही. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या एखाद्या फार्म टू फॅशनपर्यंतही पोचत नाही. मग तुमचा संकल्प काय की शेतकऱ्यांचा माल हा गुगलच्या माध्यमातून किंवा याच्या माध्यमातून एका क्लिकवरती उपलब्ध व्हावा, यासाठी तुमचा संकल्प काय झाला पाहिजे विदर्भात? नुसतं कापूस आंदोलन, नुसतं जाळपोळ आणि हे होऊन चालणार नाही, सबसिडीज होऊन चालणार नाही. याच्यावर काय गेलं पाहिजे? टेक्नॉलॉजी कशी वापरली पाहिजे? हां, तर त्यासाठीच मला असं म्हणायचं की एज्युकेट करायची गरज आहे, अवेअरनेस क्रिएट करायची गरज आहे आणि बळीराजाला खऱ्या अर्थाने राजा बनवण्याची गरज आहे. तर त्याचा प्रयत्न मी करतोय. त्यांना फॅशनपर्यंत किती लोक करोडपती बनतात आहे, किती मिल्स क्रिएट होतात आहे. आज मला सांगा, जर त्यांनी कॉटन पिकवणं जर बंद झालं तर सगळं इन्फ्रास्ट्रक्चर टेक्स्टाईलमधलं कोलॅप्स होईल कॉटनवर बेस. तर ती संकल्पना घेऊन मी काही उद्योजकांनाही भेटतोय, काही कॉर्पोरेट शेती होऊ शकेल काय, काही मदत होऊ शकेल काय,
कॉर्पोरेट याच्यामध्ये त्यांना बॅकवर्ड इंटिग्रेशन आणि ऑल forward ऑल integration ऑल पार्टी लोक याच्यामध्ये लीडर्स तुम्हाला मदत करतायत. बिलकुल सर्व करतात पक्षीय आहे मदत आणि करतायत. ती कन्सोर्शियम करतोय, वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचतोय. माझी तळमळ ती आहे, त्यामुळे एक मॉडेल क्रिएट करायचा माझा प्रयत्न आहे. म्हणजे झालं गेलं विसरून जायचं आता. झालं म्हणजे गेलं आता- विसरून जा. आता कारण बरोबर आहे. हे काय आहे की तुम्ही लोकांच्या तोंडाला पानं पुसून किंवा चेक देऊन किंवा नुसतेच काहीतरी आपलं त्यांना हे कॉस्मॅटिक देऊन नाही चालणार आहे. तुम्हाला अगदी ढवळून काढावं लागेल, तेव्हा विदर्भाचं खऱ्या अर्थाने मला वाटतं वऱ्हाड सोन्याची कुऱ्हाड जे म्हटलंय ते खऱ्या अर्थाने आपण पुन्हा निर्माण करू शकतो. आणि कापसामध्ये ती ताकद आहे, ते पांढरं सोनं आहे. फक्त ते कळायची गरज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आहे. त्यांना ते फक्त जिनिंग पेडिसिंगला देऊन उपयोग चालणार नाही. त्यांना व्हॅल्यू ॲडिशन हा त्यांचा सबस्टिट्यूट करावं लागेल. त्यांच्या मुलांना तिथल्या तिथे जसं सरांनी म्हटलं एंटरप्रेन्योरशिप शोधावी लागेल. 10,000च्या 5,000च्या नोकरीसाठी शहरामध्ये न येता आपल्या गावामध्ये काय आपण करू शकतो, कसे छोटे छोटे प्रकल्प निर्माण करू शकतो, ते एक्झॅक्टली सगळं पॉसिबल आहे, प्रोव्हाइडेड की सगळ्यांचं एक जे व्हिजन त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. यश थोड्याफार प्रमाणात येतं आहे सगळ्यांच्या प्रयत्नाने. आणि आय ॲप्रिशिएट तुम्ही हा जो विषय घेतला आहे संकल्प विदर्भाचा, त्या माध्यमातून लोकांपर्यंत हा पोहोचव. राऊत साहेब, एक प्रश्न असा आहे की AI पर्यंत आपण पोहोचलो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत जगभरामध्ये सुरू आहे. मायक्रोसॉफ्ट सारखी कंपनी कृषीमध्ये खूप काम करत आहे. मायक्रोसॉफ्टचं एक 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 ॲप आहे, एक सॉफ्टवेअर आहे. आणि मायक्रोसॉफ्टच नव्हे, अनेक कंपन्या शेतीमध्ये जगभरात काम करत आहेत. पण दुर्दैवानं फार्म बीट नाव आहे, फार्म्स बीट नाव मायक्रोसॉफ्टच्या त्या सॉफ्टवेअरचं आहे. एवढ्या मोठ्या कंपन्या शेतकऱ्यांसाठी काम करत असताना, टेक्नॉलॉजीवर काम करत असताना भारतामध्ये टेक्नॉलॉजी काही तेवढी शेतीमध्ये अपग्रेड झालेली नाही आहे. म्हणजे विदर्भातच जर पाहिलं आपण कापसासंदर्भात 10 वर्षापूर्वी जी टेक्नॉलॉजी होती तीच आता आहे. म्हणजे पॅकेजिंगच्या टेक्नॉलॉजी पलीकडे बियाणांची टेक्नॉलॉजी असेल किंवा दुसरी टेक्नॉलॉजी असेल ती काही पुढे गेली नाही आहे. या मताची तुम्ही शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही मोठ्या कंपनीत काम केलं आहे, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये. टेक्नॉलॉजीमध्ये आपण मागं आहोत का आणि का आहोत? सर्वात पहिले आपण संकल्प विदर्भाचा हा जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल आपल्या न्यूज चॅनलचं आणि प्रवीणजी आपलं स्वागत. विदर्भावर सतत अन्याय होतो आहे, त्या अन्यायातून जर बाहेर काढायचं असेल, जनतेला जर सुखी करायचं असेल तर आवाज पोचवण्याचं काम आपण करत आहे. परत आपला आभारी आहे. बघा, असं झालं, कृषीमध्ये जी काही क्रांती झाली त्या 2 क्रांती झाल्या. एक कृषीतली क्रांती झाली आणि एक दुधावरची क्रांती कुरियन साहेबांनी केली. त्यानंतर कृषीची क्रांती जी तिसरा आपण त्याला फॅक्टर म्हणू ती झाला जनुकीय बियाणांचा. त्याच्यानंतर कृषीमध्ये काम आणि कृषीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशा प्रकारची जिद्द ही जी काही मंडळी आहे जी शेतीमध्ये वावरतात, शेतकरी असो, शेतकऱ्यांची मुलं असो, विद्यापीठात काम करणारी मंडळी आणि शास्त्रज्ञ, यांना कोणालाही मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझ्या शेतकऱ्याकरता काही केलं पाहिजे हे वाटत नाही. ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आम्ही आमच्या शेतकऱ्याला समृद्ध करू. आता राहिला प्रश्न नवीन तंत्रज्ञानाचा. जे काही नवीन तंत्रज्ञान आहे, जनुकीय तंत्रज्ञान आहे, त्या जनुकीय तंत्रज्ञानाला आपल्या भारतामध्ये जनुकीय तंत्रज्ञान आलं, BT1 आलं, BG1 आलं, BG2 आलं, त्यानंतर पूर्णपणे थांबलं. पण आजच्या घडीला मोठ्या प्रमाणामध्ये डुप्लिकेट बियाणं STBTच्या नावाखाली विकल्या जात आहे. तंत्रज्ञान, आम्हाला हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आपण का देत नाही? आमच्या मोबाईलमध्ये दर 15 दिवसानंतर आम्हाला नवीन तंत्रज्ञान हवं, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये नवीन तंत्रज्ञान हवं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हवं. परंतु शेतकऱ्यासाठी तंत्रज्ञानाला विरोध होतो. जर शेतकऱ्यासाठी तंत्रज्ञानाला विरोध होत असेल तर शेतकऱ्यांनी पेटून उठावं. दुसरी महत्वाची गोष्ट, शेतकऱ्यासाठी तंत्रज्ञान कशाला हवं? एक म्हणजे जे काही आज अचानक पाऊस पडतो त्याच्यामुळे पीक उद्ध्वस्त होतं, त्याच्यातून वाचण्याकरता, दुष्काळ पडतो त्याच्यातून वाचण्याकरता आज मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न होत आहे. परंतु त्या पिकामध्ये तशा प्रकारचे जीवनसत्व आहे काय, ते जीवनसत्व त्याच्यामध्ये ऍड करण्याकरता म्हणून आम्हाला जनुकीय तंत्रज्ञान हवं. आणि चौथं जनुकीय तंत्रज्ञान हवं ते म्हणजे एवढी मोठी जी भारताची संख्या आहे त्या भारताच्या जनसंख्येला जर पौष्टिक खाद्य देण्याकरता म्हणून जनुकीय तंत्रज्ञान हवं. जनुकीय तंत्रज्ञानला कोणाचाही जर विरोध असेल, जी काही मंडळी याच्यामध्ये काम करते त्या मंडळींनी त्याचे तोटे आणि फायदे समजावून सांगावे, त्यानंतर काम करता येईल. परंतु आमच्या इथे कसं झालं, आमच्या इथे केंद्राची एक संस्था आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च, आणि संत्र्यावर काम करणारी संस्था आहे. या दोन्ही संस्थेबद्दल जर तुम्ही आमच्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना विचारलं तर दोन्ही संस्थेवर आमच्या इथले शेतकरी हे नाराज होतील. कारण की डोळ्यात भरेल असं काम काही केलेलं नाही. आमच्या इथे डॉक्टर तय्यब होते, आमचे गुरुवर्य निंबाळकर साहेब आहेत,
ते व्हाईस चान्सलर असताना आणि त्यांच्या नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावर काम झालं, परंतु नवीन तंत्रज्ञान कमी याच्यामध्ये येताना सरळ वाण सुद्धा आम्ही अजूनपर्यंत शेतकऱ्यांना देऊ शकलो नाही. जर प्रत्येक आज घरोघरी ब्रॉडबँड आहे, आता फायबर आलं, त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं, त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणे रोगराई होऊ शकते, तर फक्त जनुकीय बियाणांना विरोध का? शेतकऱ्यांना जर उभं करायचं असेल, विदर्भातल्या शेतकऱ्याचा जर प्रश्न असेल, तर मी म्हणेल आज आमच्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना जर याच्यातून पुढं काढायचं असेल तर ते म्हणजे एकच गोष्ट काढू शकते, ती म्हणजे गटशेती. सरकारने विदर्भासाठी तरी कायदा करावा. या विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये मांडून, लोकसभा आणि विधानसभेत विदर्भामधल्या ज्या शेतकऱ्यांकडे 10 एकर किंवा त्याच्या खाली 7 एकरपर्यंत शेती असेल, त्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना गटशेती कंपल्सरी केली पाहिजे. गटशेती केली, त्याचा बियाणे कीटकनाशकाचा खर्च वाचेल, त्याच्यानंतर दलालीपासून त्याची मुक्तता होईल. आणि आमच्या विदर्भातला शेतकरी, विदर्भ मागास आहे, सरांनी जे सांगितलं वराड आणि सोन्याची कुऱ्हाड, आमच्यामध्ये आळशीपणा आलेला आहे. जो आळशीपणा आम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांसारखा जर काढून दिला तर विदर्भातले लोक परत विदर्भ सोन्याची कुऱ्हाड होऊ शकतं. त्याकरता आपण सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणं आवश्यक आहे.